नमन करत आहे. म्हणजे महादेवाला नमन करत असताना गुरु म्हणून महादेवाला नमस्कार करा. तिसऱ्या श्लोकामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं यमाश्रितो हि वाग्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. तृतीय श्लोकामध्ये नमन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं. बोध देणारे म्हणजे ज्ञान देणारे जे माझे गुरुदेव आहेत, ते गुरुदेव कसे आहेत? महादेवा स्वरूप आहे. प्रत्येकाचे गुरु कसे असतात? तर गुरु महादेव रूपच असतात. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तिथून पुढची परंपरा सांगितलेली आहे. म्हणून गुरूंचेही गुरु जर कोणी असेल आणि प्रत्येकाचे गुरु जर कोणी असेल तर प्रत्येकाने आपल्या गुरूंचं पूजन महादेव म्हणून केलं पाहिजे. गुरूंना महादेव समजलं पाहिजे. गुरु महादेव स्वरूपच असतात. आणि ते महादेव स्वरूप का म्हटलेलं आहे गुरुदेवांना? कारण महादेवाच्या मस्तकावर चंद्र आहे आणि तो चंद्र कसा आहे? वक्र आहे, वाकडा आहे, सरळ नाही, वाकडा चंद्र आहे. महादेवाचा फोटो बघितलेला असेल, मूर्ती बघितलेली असेल तर त्याच्यावरचा चंद्र कधीही पूर्ण असतो का? कसा असतो? अर्धचंद्र असतो, वक्र असतो. गोस्वामीजींना असं म्हणायचं आहे की चंद्र वक्र आहे, चंद्राला शाप सुद्धा आहे, चंद्राला लांछन सुद्धा आहे, चंद्रावर डाग सुद्धा आहे. एवढे अवगुण असताना सुद्धा गुरूंनी त्याचा स्वीकार केला आणि मस्तकावर ठेवल्यानंतर काय झालं की जगातले लोक जेव्हा महादेवाला नमस्कार करतायत तर महादेवाला नमस्कार करता करता चंद्राच्या पुढे सुद्धा नतमस्तक होत आहेत. म्हणजे त्याचे अवगुण लोक विसरून जातात आणि त्याला नमस्कार करतात. कारण गुरुरूपी महादेवाने त्या चंद्राचा स्वीकार केलेला आहे. यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. तशाच पद्धतीने माझ्यामध्येही काही अवगुण आहेत ना, म्हणून गुरुदेव तुम्ही सुद्धा माझ्यावर कृपा करा, कारण तुम्ही माझ्यासाठी महादेव रूप आहे. गुरूंना काय म्हटलं जातं? गुरूंचं वर्णन करत असताना गुरूंना ब्रह्माही म्हणतात, विष्णूही म्हणतात आणि महेश सुद्धा म्हणतात. आपल्याला श्लोक माहित आहे. गुरूंना काय म्हणतात? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरुदेवांना तीनही देव समजलं जातं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. का गुरूंना ब्रह्मा म्हणतात? त्याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव रूप गुरु आहेत. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात. गुरूंना विष्णू का म्हटलेलं आहे? कारण विष्णू जगताचं पालन पोषण करतात. आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सत्व गुणाचं पालन पोषण, आपल्यामध्ये असलेल्या ज्ञानाचं रक्षण गुरुदेव विष्णू बनून करत असतात. आणि गुरूंना महादेव का म्हटलेलं आहे? कारण महादेव जगताचा संहार करणारे देव आहेत. गुरुदेव महादेव बनून आपल्यामध्ये असलेल्या रजो आणि तमो गुणाचा संहार करतात. आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट वृत्तीचा संहार करतात. आपल्यामध्ये असलेल्या वाईट विचारांचा विनाश करतात. म्हणून त्यांना गुरु म्हणतात. गुरु कशाला म्हणतात? गुरु गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशापर्यंत आपल्याला नेतो त्यांना गुरु म्हटलेलं आहे. म्हणून त्यांना गुरु म्हणतात.
आणि अशी गुरु, बरेच जण लोक म्हणतात गुरु करायचे आहे हो, परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी करूया. तसं गुरु करण्यासाठी कोणताही दिवस नाही. जसे आपण वेगवेगळे डे ठरवलेले आहे, तसा कोणताही गुरु करण्याचा स्पेशल दिवस नसतो. पण बरेच जण म्हणतात आहे ना गुरुपौर्णिमा, त्या पवित्र दिवसाला आम्ही गुरु करूया. कारण गुरुपौर्णिमेला एक शब्द आहे व्यास पौर्णिमा. आता उद्या परवा आहे. व्यास पौर्णिमा का म्हटलेलं आहे गुरुपौर्णिमेला? त्याच्या मागचं कारण वेद व्यासजी महाराजांपासून जगामध्ये गुरुपौर्णिमा या पृथ्वी तलावरची सुरू झालेली आहे. एक कारण असं आहे की व्यासजींचं ज्ञान त्रैलोक्यामध्ये उच्छिष्ट रूपाने आहे. ज्ञानोबराय व्यासजींचं वर्णन करत असताना म्हणतायत की व्यासोच्छिष्ट जगत्रय, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपाः. जे ज्ञान त्रैलोक्यामध्ये आहे, ते त्रैलोक्यामधलं असलेलं ज्ञान जे आहे ते व्यासजींचं उच्छिष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि त्यांचं उच्छिष्ट सगळं ज्ञान जर त्रैलोक्यामध्ये असेल तर ते श्रेष्ठ आहे. वेद व्यासजी सर्वसामान्य नाही. म्हणून व्यास पौर्णिमेच्या दिवशी, त्या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. कारण त्यांच्या शिष्यांनी सुद्धा त्याच दिवसाला व्यासजींचं पूजन केलेलं होतं. तसं तर रोजच पूजन गुरुदेवांचं केलं जात होतं, परंतु विशेष रूपाने पूजन केलं जात होतं. व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण गुरु धारण करतात. आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, आम्हालाही माळ घालायची आहे हो, आम्हालाही गुरु करायचं आहे, पण कुणाच्या हाताने माळ घालायची असतो ना प्रश्न. एखादा कथावाचक आला, त्यांनी सुंदर कथा केली, ती कथेने प्रभावित होऊन बऱ्याच जणांच्या अंतकरणामध्ये त्या कथाकार किंवा कीर्तनकारांच्या बद्दल अंतकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि मनामध्ये असा भाव निर्माण होतो की यांच्याच हाताने मी गळ्यामध्ये माळ घालेन. परंतु सावधान, हे ज्ञान ही सुद्धा काही ठिकाणी काही लोकांमध्ये कला रूपाने आहे. कला रूपाने आहे. अवस्थेने ते सगळेजण तसेच आहेत असं नाही. गुरुदेव कथाकार असू शकतात, परंतु प्रत्येक कथाकार गुरु बनण्याचा लायक असतो असं नाही. गुरुदेव कीर्तनकार असू शकतात, परंतु प्रत्येक कीर्तनकार गुरु होण्याचा लायक असतोच असं नाही. माळ कुणी कुणाच्या गळ्यामध्ये घातली पाहिजे याला नियम आहे. ज्याची परंपरा आहे, अनादी कालापासून गुरु परंपरा आहे, त्या परंपरेला शास्त्राने मान्यता दिलेली आहे. याही परंपरेमध्ये ज्या गुरुदेवांना तो शिष्य पूर्ण झालेला आहे असं वाटतं, ते गुरु त्या शिष्याला सांगतात की आता तुम्ही माळा घालू शकतात. जेव्हा गुरूंनी शिष्याला सांगितलेलं असेल की तुम्ही माळ घालण्याच्या लायक आहेत, तेच माळ घालू शकतात. कुणीही कुणाच्या गळ्यामध्ये माळ घालू शकत. आता ज्यांना माळा घालायच्या आहेत त्यांनी कुणाच्या हातून माळ घातली पाहिजे, लक्षपूर्वक आहे. ज्यांचे 4 वेद 6 शास्त्र पाठ आहे म्हणून ते ज्ञानी आहेत आणि त्यांच्या हातून माळ घालायची आहे असा विचार करू नका. त्यांच्यामध्ये तशी अवस्था, तसं ज्ञान आणि तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे की देव दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. लक्षात येतंय का? ज्यांच्यामध्ये देव दाखवण्याचं सामर्थ्य आहे त्यांनीच माळा घातल्या पाहिजे. आणि माळ घालणाऱ्याने सुद्धा असे गुरु शोधले पाहिजे, त्यांच्याच हातून माळ घातली पाहिजे. आपल्याला प्रश्न पडतो, खरंच हे संत आहेत का? खरंच हे गुरु आहेत का? याच्यासाठी शास्त्रात काही लक्षणं सांगितलेली आहेत. संत कोणाला समजलं पाहिजे? तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठल नेनती काही टानाटोना नाम स्मरणा वाचोनी, त्यांना संत म्हणतात. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले.
देवतेची जाणावा तोही साधू देवतेची जाणावा गांजले गांजले आसी मने गोवा तुझी साधू ओळखावा देवतेची साधू कुणाला म्हणतात, संत कुणाला म्हणतात, याचं वर्णन करत असताना लक्षण सांगितलेलं आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणे. त्यांना संत समजलं पाहिजे, त्यांना साधू समजलं पाहिजे, त्यांच्यामध्ये गुरु असण्याचं लक्षण असतं. आपल्याला भ्रम निर्माण होतो, आपल्याला वाटतं कुणाला साधू म्हणायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्या आजूबाजूला भरपूर लोक मागे पुढे फिरतात त्यांना संत म्हणत नाही. संतांच्या आजूबाजूला हजारो लोक फिरत असू शकतात, परंतु ते संतच आहेत असं नाही. एखाद्या नेत्याच्या आजूबाजूला सुद्धा हजारो लोक फिरतात, म्हणून ते संत नसतात. मग संत कोणाला म्हणायचं? ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत त्यांना संत म्हणायचं का? नाही म्हणा. भगवे वस्त्र परिधान केलेले संत असू शकतात, परंतु प्रत्येक भगव वस्त्र परिधान केलेला संत असतोच असं लक्षात येतंय का तुमच्या? तुकोबराय म्हणतात भगव्या रंगाचं कुत्रही असतं. हो, मग तुम्ही त्याला संत म्हणणार का? भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पण. ज्यांच्या फार मोठ्या जटा वाढलेल्या आहेत त्यांना संत म्हणणार का? जर जटा वाढलेल्यांना संत म्हणणार तर अस्वलाला सुद्धा केस असतात, मग तुम्ही अस्वलाला संत म्हणणार का? नाही. ज्यांच्याकडे फार मोठी गाडी आहे, ज्यांचा खूप मोठा आश्रम बांधलेला आहे त्यांना संत म्हणणार का? आश्रम फार मोठा बांधलेला संताचा असू शकतो, परंतु मोठा आश्रम बांधलेला संतच असतो असं लक्षात येतंय का तुमच्या? संताचा आश्रम असू शकतो, पण भरपूर मोठा आश्रम बांधलेला संतच आहे असं नाही. त्याच्यासाठी काही लक्षणं आहेत. संतांमध्ये कोणते लक्षणं असतात? पहिलं लक्षण, संत दयाळू असतात. दुसरं लक्षण, संत कृपाळू असतात. तिसरं लक्षण, संत कुणाही मध्ये भेदभाव करत नाही. चौथं लक्षण, संत कुणालाही विरोध करत नाही. संताचं कुणीच शत्रू नसतं. आणि पुढचं लक्षण, संत कधीच क्रोध करत नाही, ते शांत असतात, त्यांना स्वप्नात सुद्धा क्रोध येतो. असे लक्षण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना समजलं पाहिजे संत, आणि त्यांच्या हातून माळ घातली पाहिजे. नाही तर आमच्यासारखे स्टेजवर बसल्यानंतर 4 पुस्तकं वाचल्यानंतर बोलण्याची कला असते, आणि या कलेला काही जण भाळून आमच्या सारख्यांनाही म्हणतात महाराज तुमच्या हातून माळ घालायची आहे, पण आम्ही माळच तुम्हाला घातली पाहिजे असं नाही. त्याच्या आधी आम्हीही विचार केला पाहिजे की ज्याला आम्हाला माळ घालायची त्याला देव दाखवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे का? आणि जर ते सामर्थ्य नसेल तर आमच्या सारख्याने दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालून त्याला फसवायचं. कळतंय का तुम्हाला? फसवायचं. म्हणून गुरु कुणाला केला पाहिजे, कुणाच्या हातून माळ घातली पाहिजे हा विचार केला पाहिजे. ज्याने एवढ्या गोष्टीमध्ये चूक केली, म्हणतात अंधा गुरु अंधा चेला, दोनो नरक में ठेलम ठेला. गुरु ही नरकात आणि चेलाही. म्हणून गुरु विचार करून केला पाहिजे, विचारपूर्वक गुरु केला पाहिजे की ज्याच्यामध्ये संताचे सगळे लक्षण असतील, ज्यांच्यामध्ये अवगुण नसेल, ज्यांचा जगामध्ये जन्माला येण्याचा हेतू फक्त जगताचं कल्याण आहे, तेच गुरु असू शकतात, तेच संत असू शकतात. ज्यांचा याच्यामध्ये मन नाही, लक्षात येतंय का? ज्यांचं संसारामध्येही मन नाही ते संत असतात, ते गुरु होण्याच्या लायक असतात. त्यांच्या हातून माळ घातली पाहिजे.
तेव्हा आपला उद्धार होऊ शकतो. आणि जेव्हा अशा संतांमुळे भक्ताचा उद्धार होतो त्यावेळेस एका ठिकाणी कबीरजी महाराज म्हणतात, त्या गुरूंवर अशी श्रद्धा आणि असा विश्वास असला पाहिजे की त्या गुरूंच्या कृपेने जर गोविंदाचं दर्शन झालं आणि जर गोविंद आले आणि गोविंदासोबत गुरु जर आले तर नमस्कार करत असताना कुणाचा नमस्कार मी आधी करीन. म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे का केला गोपाल, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बता. म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे का केला गोपाल. जर गुरु आणि गोविंद दोघं जर माझ्या घरी आले आणि दोघांचं दर्शन जर मला घडलं तर आधी मी गुरूंचं दर्शन करेल. का? कारण यांच्या कृपेमुळेच मला गोविंद भेटलेले आहे. जीवनाचं साध्य काय आहे? जीवनाचं साध्य गोविंद आहे, साधन गुरु आहे. लक्षात येतंय? याच्यामध्येही बरेच जण गडबड करतात. काही जण गुरुच्याच एवढ्या मागे लागतात की साध्याला सोडून देतात. तसं संततेची म्हणजे संत आणि गुरु हे वेगळे नाहीत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ही गोष्ट सत्य आहे. परंतु तरी सुद्धा साध्य आणि साधन आपल्या लक्षात आलं पाहिजे. साध्य गुरु सेवा आहे, साधन गुरु सेवा आहे, साधन गुरु आहे, साधन गुरुनाम, गुरूंनी दिलेलं नाम आहे आणि त्या नामामुळे आपल्याला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. नामच देव आहे आणि देवच नाम आहे, त्या देवापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून ज्याने देव भेटवले आधी मी त्यांना नमस्कार करेन, असं कबीरजी महाराज एका ठिकाणी म्हणतायत. म्हणून जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे आहे, गुरु केले पाहिजे. काही ठिकाणी गेल्यानंतर जर लोकांना म्हटलं ना गुरु करा, बरेच महाभाग म्हणतात, महाराज आम्हाला गुरु करायची गरज नाही, आमची मनाची माळ आहे आणि मंत्र, उघडा मंत्र आम्हाला माहित आहे, रामकृष्ण हरी. मग आम्ही जप केला तर गुरूंकडूनच तो मंत्र घ्यायची काय गरज आहे? नाही महाराज, तोच मंत्र मनाने जपणं वेगळं आणि गुरूंनी दिल्यानंतर जपणं वेगळं. राम नाम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर. कुणीही राम नामाचा जप करू शकतं, परंतु एक राम नाम कसं आहे की ज्या राम नामामुळे काय होतंय की राम भेटताय आणि एक रामामुळे, राम नामाच्या जपामुळे तो चोर चोरी करण्यामध्ये पारंगत होतोय. म्हणून त्या दोनही राम मंत्रामध्ये बदल आहे. गुरु सिद्ध करतात त्या मंत्राला आणि मग आपल्याला देतात. आणि असा सिद्ध केलेला जर मंत्र घेतला तर त्या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून मनाने मंत्र मनाने म्हणायचा नाही, गुरूंकडून घ्यायचा आहे. गुरु केले पाहिजे. आणि जर मनाच्या मार्गाने गेले तर काय होईल? ज्ञानोबराय म्हणतायत, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी रावला तोही धन्य, हरिपाठी रावला
तो तेथेची मुकला हरी पाठी स्थिरावला तोच मनाच्या मार्गाने गेला की ज्ञानोबराय म्हणतात तो तेथेची मुकला परमात्म्याला मुकला. पण संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने जो गेला काय होतं, न पडे गुंता कोटे काही, येण्याची पंते जाता न पडे गुंता कोटे. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, जो मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचा जर जप केला तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एकदा एक भक्त गुरूंजवळ आला. गोस्वामीजींजवळ भक्त आल्यानंतर गोस्वामीजींनी त्याला बघितलं. त्यांनी गोस्वामीजींचा चमत्कार बघितला. गोस्वामी तुलसीदासजी महाराज पाण्यावर चालताना बघितलं. त्यांना बघितल्यानंतर शिष्याने विचारलं, का हो असं तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे की तुम्ही पाण्यावर सुद्धा चालू शकता? त्यांनी सांगितलं, म्हटले माझ्यामध्ये असं सामर्थ्य आहे की मी राम नामाचा जप करतो ना म्हणून मी पाण्यावर चालू शकतो. म्हटले असं एवढं सोपं आहे पाण्यावर चालणं. घरी गेला. दुसऱ्या दिवशी नदीतून यायला लागला. भरपूर पाऊस पडलेला होता. नदी काठोकाठ भरलेली होती. याने विचार केला, चला आपणही रामनामाचा जप करून निघूया. त्यानेही रामनामाचा जप करून नदीमध्ये पावलं टाकायला सुरुवात केली. आणि जसे पावलं टाकायला सुरुवात केली तसा पाण्यात पडला. आणि जसा पाण्यात पडला पहिलं तीरावर असलेल्या गोस्वामीजींना आवाज दिला, महाराज मला वाचवा. म्हटले माझ्या रामाचं नाव घे. म्हटले तुलसीदास जी के राम मुझे बचाव. असं म्हटल्याबरोबर तो पाण्यावर चालून दुसऱ्या तीरावर आला. म्हणजे त्याने घेतलेलं नाव सुद्धा राम होतं आणि गोस्वामीजींनी दिलेलं नाव सुद्धा राम होतं. परंतु त्यांनी दिलेल्या रामाचं नाव घेतल्याबरोबर हा तरला आणि स्वतःच्या मनाने राम म्हटल्याबरोबर बुडला. दोनही राम नाम एकच होते. म्हणून म्हटलेलं आहे, राम नाम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. ते नाम कोणतं आहे ते गुरूंनी सिद्ध करून दिलेलं नाम वेगळं आणि मनातल्या मनाने आपण स्वतःने म्हटलेलं नाम वेगळं. म्हणून गुरु केले पाहिजे. कुणी म्हणतंय कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णच जगद्गुरु आहे नाही वेड्या. जगद्गुरूने सुद्धा जेव्हा अवतार धारण केला ना तेव्हा